आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत खमंग खुसखुशीत अशी आळूवडी आज आपण बनवणार आहोत, जी बनवायला अतिशय सोपी आहे। चला तर मग सुरू करूया। आता आळूवडी बनवण्यासाठी इथं आपण आळूची पानं जी आहेत ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। सर्वप्रथम आपण आळूची देठं जी आहेत ती कट करून घेऊया। आता इथं देठं जी आहेत ती आपण काढून घेतलेली आहेत आणि त्यानंतर या पानांच्या ज्या शिरा ज्या असतात त्या सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। या शिरा सुद्धा काढून घेऊ शकता किंवा लाटण्याच्या सहाय्याने आपण याच्यावर लाटणं जे आहे ते फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण आळूवडीचा रोल करतो तो रोल सुद्धा छान होतो आणि यामुळे वडी खाताना जिभेला खाज सुद्धा सुटत नाही। त्याच्यामुळे आपण शिरा काढून घेतले आणि याच्यावर हे लाटणं फिरवून घेतलं। त्यानंतर इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, जिरं मी मिक्सरला छान असं वाटून घेतलं। त्यानंतर आता इथं 2 वाट्या आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर हे आलं लसणाचं मिश्रण जे आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर यामध्ये 2 मोठे चमचे मी तीळ घेतलेले आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। त्याचबरोबर इथं पाव चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे, छान असा हातावर चोळून यामध्ये टाकून घेऊया। त्याचबरोबर चिंच गुळाचं पाणी घेतलेलं आहे, गाळणीने आपण हे गाळून घेऊया, म्हणजे यातला कचरा जो आहे तो बाजूला वेगळा होईल। त्यानंतर लिंबाचा रस थोडासा टाकून घ्यायचा आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण आता वडी बनवण्यासाठी मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। जास्त पातळ सुद्धा मिश्रण झालं तर ते पानांच्या बाहेर येतं, त्यामुळे मध्यमसर असं आपण हे मिश्रण करून घेतलेलं आहे। आणि एक पान दुसरं पान आपण एकावर एक पानं जी आहेत ती आपण अशी ह्याला पीठ लावून एकावर एक आपण पानं जी आहेत ते ठेवत जायचं आहे। आडवी तिडवी पानं ठेवून द्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला आता याचा रोल करून घ्यायचा आहे। आता आपण हा रोल जो आहे तो करून घेऊया। थोडं थोडं पीठ लावत आपण हा रोल करून घेतलेला आहे। त्यानंतर इथं कढईमध्ये पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये आता चाळणी ठेवूया। आपला हा रोल ठेवायचा आहे आणि 15 मिनिटासाठी आपण मध्यम आचेवर ह्याला उकडून घेऊया। त्यानंतर झाकण काढूया, गॅस बंद करूया आणि आता थंड झाल्यानंतर हा रोल जो आहे याच्या आपल्याला वड्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत। ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत। त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता मध्यम आचेवर छान अशा खमंग खुसखुश होईपर्यंत आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत। उलटपालट करून छान अशा कुरकुरीत अशा आपल्या ह्या वड्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत। आता ह्या काढून घेऊया आणि बाकीच्या सुद्धा ज्या आळू वड्या आहेत त्या सुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। आता इथं सर्व वड्या ज्या आहेत त्या आपण तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त अशा कुरकुरीत अशा आपल्या ह्या आळू वड्या ज्या आहेत त्या बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता सर्वच वड्या मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर तळून घेतल्या की छान कुरकुरीत होतात आणि चवीला सुद्धा तितक्याच मस्त अशा ह्या आळूवड्या झालेल्या आहेत। चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।